चॅप्टर 8 मधील आता आपण बघणार आहोत रेक्टँगल. बाय पुटिंग सम कंडिशन्स ऑन साइड्स अँड अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल वी गेट डिफरंट टाइप्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. आपल्याला वेगवेगळे चौकोनाचे प्रकार मिळतात. तर त्यामधला आपण काही प्रकार मागच्या वर्षी शिकलेला आहात. तुम्ही कोणते कोणते प्रकार शिकला होता मागच्या वर्षी? रेक्टँगल अँड अ स्क्वेअर. आता आपण ते चौकोन आणखीन काही गुणधर्म आपण या प्रकरणामध्ये आता शिकणार आहोत. आता आपण सुरुवात करूया रेक्टँगल पासून. रेक्टँगल ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आयत किंवा काटकोन चौकोन. काय म्हणतोय? आयत किंवा काटकोन चौकोन. मग आयत किंवा काटकोन चौकोन कशाला म्हणायचं आहे? तर त्याची आधी व्याख्या बघूया आपण. नावामध्येच लिहिले काटकोन चौकोन म्हणजे काय की ज्या चौकोनाचे सर्व कोन काय असणार आहेत? काटकोन असणार आहेत. त्याला आपण म्हणतोय काटकोन चौकोन. आणि म्हणून रेक्टँगलची डेफिनेशन काय होत्या की इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सेम इक्वल. काय म्हणणार आहोत आपण? इफ ऑल अँगल्स ऑफ a quadrilateral are equal. It is called as a rectangle. मग आपण आणखीन आपण ह्या प्रकरणामध्ये आधी शिकलोय बघा. काय शिकलो आपण की इफ वी वॉन्ट टू ड्रॉ अ क्वाड्रिलॅटरल. आपल्याला जर एखादा चौकोन काढायचा आहे तर मिनिमम किती घटकांची आवश्यकता असणार आहे? मिनिमम 5 एलिमेंट्स आर रिक्वायर्ड टू ड्रॉ अ क्वाड्रिलॅटरल. कमीत कमी 5 घटक आपल्याला आवश्यक असतात एखादा चौकोन काढण्यासाठी. मग आपल्याला जर सांगितलं की रेक्टँगल एबीसीडी काढायचं आहे, आयत एबीसीडी काढायचं आहे, तर मग आपल्याला तिथं मिनिमम किती घटकांची आवश्यकता असणार आहे? तर फक्त कमीत कमी 2 घटक. फक्त 2 घटक दिले असतील तर आपण तो चौकोन किंवा आयत काढू शकतोय. म्हणजेच आपल्याला जर आयत काढायचं आहे आणि सांगितलंय की इफ 2 साइड्स आर गिव्हन, 2 बाजू जर दिल्यात तर आपण तो आयत काढू शकतो. कसं काढणार आहोत आपण? एक प्रश्न बघूया. ड्रॉ रेक्टँगल ABCD. ड्रॉ रेक्टँगल ABCD such that length AB is equal to 3 centimeter and length BC is equal to 5 centimeter. काय सांगितलं बघा? रेक्टँगल एबीसीडी काढायचं आहे आणि काय दिल्यात? 2 बाजू दिल्यात. AB ची दिल्यात 3, BC ची दिल्यात 5. आता इथं फक्त 2च घटक दिल्यात, परंतु तरी सुद्धा आपण हा आयत काढू शकतोय. तो कसा काढायचा आहे तेच इथं आपण आता अगोदर बघूया. तर अगोदर सगळ्यात पहिल्यांदा काय करणार आपण? तर आयताची रेक्टँगलची रफ फिगर कच्ची आकृती अगोदर काढूया. नाव दिले ABCD, त्यामुळे A B C D. AB ची लांबी दिल्या 3 सेंटीमीटर, BC ची दिल्या 5 सेंटीमीटर. आता बघा आपण काय करणार आहोत. आता आपण व्याख्या 2च घटक दिल्यात, मग आपण चौकोन काढणार कसा? तर त्यासाठी व्याख्येचा विचार करायचा आहे, डेफिनेशनचा विचार करायचा. काय म्हणजे डेफिनेशन मध्ये? इफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर इक्वल. जर चौकोनाचे सर्व कोन समान असतील. आता समान म्हणजेच किती असणार आहे? तर प्रत्येक कोन असणार आहे राईट अँगल. इच अँगल इज अ राईट अँगल. काटकोन असणार आहे. त्यामुळे अँगल ए इज राईट अँगल, बी इज राईट अँगल, सी सुद्धा आणि डी चं सुद्धा माप किती असणार आहे? 90 अंश.
आणि मग आता आपण हा आयत काय करू शकतोय, काढू शकतोय. कसा काढणार, सुरुवात करणार आहोत अर्थातच. तळाची बाजू आहे BC. BC पासून आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा BC काढूया 5 सेंटीमीटर. आता आपल्याला AB अंतर पाहिजे आहे 3 सेंटीमीटर. परंतु त्याच्या अगोदर आपण काय करू शकतोय, तर B जवळ 90 डिग्रीचा अँगल, C जवळ सुद्धा 90 डिग्रीचा अँगल आपल्याला काढता येईल. त्यामुळे कोन मापकावरून आपण काय करूया, B जवळ 90 अंशाचा कोन आणि C जवळ 90 अंशाचा कोन काढूया. B जवळ कोन मापक ठेवला, 10 20 30 मोजा 90. इथं काय करूया आपण 90 अंशाचा कोन काढूया म्हणजे जोडूया. C जवळ सुद्धा तसंच मोजलं, 10 20 30 90. आता AB अंतर आहे 3 सेंटीमीटर. त्यामुळे कंपास मध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया आपण. आणि 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन B पासून काय करूया, एक आर्क करूया, कंसमा काढूया. त्याला नाव लिहूया आपण A. आता परत आपल्याला A जवळ 90 अंशाचा कोन काढता येईल. त्यामुळे परत काय करूया आपण, कोन मापून A जवळ 90 अंशाचा कोन काढूया. आणि तो जोडा. A जवळ सुद्धा काढला आपण 90 अंशाचा कोन. आता जर आपण मोजून बघितलं तर आपल्याला ABCD हा D बिंदू जवळ सुद्धा किती मिळणार आहे, 90 अंशाचाच कोन मिळू शकतोय. हा झाला आपला आयत. ह्याची लांबी आपल्याला माहिती आहे 3 सेंटीमीटर. आता आपण हा आयत काढला आहे, तर ह्या आयताच्या आकृतीवरून आपण काही प्रॉपर्टीज व्हेरीफाय सुद्धा करून बघू शकतोय आणि प्रॉपर्टी लिहू शकतोय. त्या काय आहेत प्रॉपर्टीज, आता आपण त्या प्रॉपर्टीज बघूया. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी अगोदर माप मोजायची, ती आता तुम्हाला इथे सांगते. ती माप मोजून बघा आधी आणि मग आपण ठरवूया की त्या प्रॉपर्टीज काय आहेत. बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे, मोजायचे लेंथ DC इज इक्वल टू डॉट 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 सेंटीमीटर. DC ची लांबी मोजायची आहे. त्याचबरोबर लेंथ AD ची लांबी मोजायची सेंटीमीटर. आता जरी आपण आकृतीमध्ये बघितलं तरी लक्षात येईल की AB ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी आहे DC ची. आपण कंपासनं किंवा डिव्हायडरनं बघू शकतोय AB जेवढं माप आहे तेवढंच माप इकडं DCचं असणार आहे आणि BC जेवढं आहे तेवढंच AD असणार आहे. तरी सुद्धा तुम्ही इथं मोजून बघा आणि त्याची नोंद इथं करा. त्याच्यावरून आपल्याला दुसरा एक गुणधर्म मिळणार आहे. काय गुणधर्म मिळेल माहिती, AB जेवढे आहे तेवढीच BC आहे, BC जेवढी आहे तेवढीच AD आहे. म्हणजे काय झालं, समोरासमोरच्या बाजू कशा झाल्या, समान. आणि म्हणून आपली पहिली प्रॉपर्टी काय होईल की अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टेंगल are congruent. Congruent ही आपली पहिली प्रॉपर्टी झाली. आता दुसऱ्या प्रॉपर्टीसाठी काय करायचं आहे आपल्याला, तर डायगोनल्स काढूया आणि ते डायगोनल्सची लांबी मोजायची आहे तुम्हाला. AC हा एक डायगोनल आहे आणि BD हा दुसरा डायगोनल आहे. तर काय करायचं आपल्याला, लेंथ
AC is equal to dot 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 centimeter and length BD is equal to dot 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 centimeter. आता AC ची लांबी मोजा, BD ची लांबी मोजा. त्या दोन्हींची लांबी समान येते का वेगवेगळी येते ते बघायचं आहे. आता अर्थातच AC आणि BD ची लांबी इथं समानच येणार आहे. तुम्ही मोजून त्याची नोंद इथं करायची आहे आणि मग त्यावरून आपला गुणधर्म मिळतोय तो काय आहे की डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी आपली डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आणि अर्थातच आता तिसऱ्या प्रॉपर्टीसाठी परत आपल्याला काही बाजूंचे लांबी मोजायचे. हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना जिथे छेदतात त्याला आपण एक नाव लिहूया. समजा इथं नाव लिहिलं P. तर आता आपल्याला PA, PC, PB आणि PD या चारही भागांची लांबी सुद्धा काय करायची मोजायची. त्यामुळं आपली पुढची कृती आहे लेंथ PA is equal to dot 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 centimeter, length PC is equal to dot 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 centimeter, length PB is equal to dot 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 centimeter, length PD is equal to dot 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 centimeter. PA, PC, PB आणि PD ची लांबी मोजून बघा. ती सुद्धा लांबी बघा कशी येईल. आपण इथं दाखवते तुम्हाला बघा. PA ची लांबी जेवढी आहे तेवढीच साधारणपणे PC ची लांबी असणार आहे. म्हणजे PA आणि PC समान आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की हे दोन्ही डायगोनल्स एकमेकांना काय करतात तर बायसेक्ट करतात, दुभागतात. त्यामुळं आपली तिसरी प्रॉपर्टी असणार आहे डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल bisect each other. एकमेकांना दुभागतात. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला पाठ असायला पाहिजेत, माहिती असायला पाहिजे.